पोहोचलो मी आणि आता बॅग वगैरे व्यवस्थित, काही चेकिंग झालं नाही, काही नाही व्यवस्थित आलं. हो हो बरोबर आहे, पासपोर्ट वगैरे सर्व आहे. रेकॉर्ड कर रहे हैं. हो जॅकेट आहे. तुमची रूम दाखवा. नाही जॅकेट आहे ना, जॅकेट आहे. बाथरूम कमेंट. आता हे किचन आहे स्वप्नीलचं. स्वप्नीलच्या किचन मध्ये आता हे काय म्हणतात त्याला, बेसिन एरिया, नंतर फ्रीज झाल्यानंतर आता हे इकडे किचनवेअर आणि हे सगळे याच्यामध्ये सगळे सामान ठेवतात आणि याच्यात सगळे भांडी असतात. नंतर या ठिकाणी आपण बेडरूम मध्ये जातोय का, दोन बेडरूम आहे. हे विजिटर बेडरूम किंवा गेस्ट बेडरूम. आणि आता सध्या सगळं अस्ताव्यस्त पडलेलं आहे आणि बेडरूम मध्ये स्वच्छ होतं. आम्ही आलो त्यावेळेला बरंच सगळं आवरलेलं होतं. आता आम्ही आल्यानंतर आमचं सामान पडलेलं आहे. आणि या ठिकाणी खिडकीतनं आता बाहेरचा सीन दिसतोय. तर डॉकचा एरिया आहे. आता सिएटल सिटीतला डॉकचा एरिया बाहेर दिसतोय आपल्याला. आणि त्याच्यात मल्टी लेअर ट्रॅफिक सिस्टम आहे. इथे 2 ब्रिज एकूण तीन ट्रॅफिक्स असतात. खालचा ग्राउंड, सेकंड ब्रिज, फर्स्ट ब्रिज. समोर काय, समोर पाण्यामध्ये जहाज आहेत आणि सगळे डॉकचा एरिया आहे. तो लोडिंग अनलोडिंगचा क्रेन्स आहेत त्या. ओके, त्याला हे करता येतं काय, झूम नाही करतात. अच्छा, हां, ऑटो फोकस करतो. आता स्वप्नीच्याकडे हे मात्र खूप वैशिष्ट्य आहे की वॉल हँगिंग्स म्हणण्यापेक्षा ती काय म्हणतात, पोस्टर्स वगैरे खूप छान पोस्टर लावलेले आहेत. शहराने खूप जमवलेले आहेत, पुस्तकं जमवलेली आहेत आणि हे सर्व देशाची पुस्तकं आहेत इथे. आणि आता आपण जातो आहोत, आता मम्मी इकडे बोलते रुपालीशी. पासून ते सगळे आर्टिस्टिक इतकं सगळं आहे ना, सगळं म्हणजे प्रत्येक गोष्ट हा मस्त छान पैकी. आता हा वॉल एक फ्रेम आहे आणि 40 इंच LCD TV आहे. आता इथे 42 इंच LGचा. आणि आता आपण दुसऱ्या बेडरूम मध्ये जात आहोत. हे मास्टर बेडरूम आहे आणि हे खूप सुंदर डेकोरेट केलं आहे शहराने. आणि छानपैकी आता या इथे हे सगळं अटॅच बाथरूम, संडास, नंतर वॉर्डरोब. आणि बाथरूम मध्ये आपण दुसऱ्या बाथरूम मध्ये जातो. शॉवर एरिया, बेसिन एरिया, हा खूप मोठा आरसा. ओके, नंतर हा वॉर्डरोब आहे इथे. याच्यामध्ये सगळं सामान ठेवायचं असतं, मोठं वॉर्डरोब. आता झालोय. आणि इथून असा आता बाहेर जाण्याचा रस्ता.